नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची मध्ये। प्रेम या अडीच अक्षरांवर आपलं संपूर्ण मानवी जीवन अवलंबून असतं। प्रेमच आपल्याला सुखाचा अनुभव देतं, आपलं कोणीतरी हक्काचं जवळचं आहे अशी सुखद अनुभूती देतं। प्रेमानं सांगितलेली कुठलीही गोष्ट करायला आपण नेहमीच तयार असतो आणि प्रेमासाठी वाटेल ते करायलाही लोक तयार असतात। पण आता हे प्रेम अडकत चाललंय सोशल मीडियाच्या जाळ्यात। या सोशल मीडियानं आपल्या मनाचा, आपल्या मेंदूचा ताबा घ्यायला केव्हाच सुरुवात केली आहे, पण आपण ते मान्य करायला अजूनही तयार नाही आहोत। याच सोशल मीडियावर आपण इतर कोणाही पेक्षा जास्त विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे। इथे येणाऱ्या पोस्ट आणि कमेंट्स आपल्याला इतक्या खऱ्या वाटायला लागल्या आहेत की त्यांना आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचंही आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलो आहोत। त्या पोस्टची आणि कमेंट्सची सत्यता पडताळण्याची खबरदारी सुद्धा आपण घेत नाही आहोत आणि याच पोस्ट्स आणि कमेंट्समुळे जात आहेत अनेकांचे बळी। अरे काय झालं? अरे काय झालं? अरे काय झालं? येऊ नका मिनल, काय झालं? अरे मिनल ती जिवंत आहे, ॲम्ब्युलन्स बोलवा। ओ बांदेकर, बघताव काय? उचला ना तिला लवकर। हा वाचेल ती, उचला तिला लवकर। उचला उचला। मिनल 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 डॉक्टर साहेब काही होणार नाही ना? काय झालं? आय मीन मार कसा लागला? टेरेसवरून खाली पडली, म्हणजे तोल जाऊन खाली पडले। पोलीस केस आहे सिस्टर। पोलीस केस? डॉक्टर आपण तोल जाऊन पडली, अपघात आहे ना हा? नाही, पण तरी पण आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करावंच लागतं। साहब इथे इथे पडल्या होत्या मैडम, यही से कूद के आत्महत्या की। इधर ही रहती है मैडम। तुमको कैसा मालूम आत्महत्या की? सर ऐसे लगता है ना। मला पण आत्महत्याच वाटते। नाही कुणी इतक्या कमी उंचीवरून उडी मारल्यावर कोणी सुसाईड होणार नाही। सुसाईड करणारा जितका उंचीवरून उडी मारता येईल तेवढं बघतो। विक्टिमला पण हे माहीत असणार की नक्कीच सुसाईड नाही आहे। मग सर तुम्हाला काय म्हणायचं आहे, ही मर्डर केस आहे? तेच शोधायचं। नाम क्या तुम्हारा? पांडे। ये मैडम को कहाँ लेकर गए? वो हॉस्पिटल लेके गए। जब लेके गए तब जिंदा थी? हाँ सर, इधर तो जिंदा थी, लेकिन वो इधर लगा है तो खून बह रहा था इधर से। कौन से हॉस्पिटल में लेके गए? सिटी हॉस्पिटल बोल रहे थे। नाही कोणी तुम्ही एक काम करा, ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये जा आणि ती जर शुद्धीत असेल तर तिची स्टेटमेंट घ्या। ओके सर। हां सुजाता, डॉक्टर साहेब प्लीज प्लीज एक्सक्यूज मी प्लीज, माझं थोडं ऐकून घ्या ना। हे बघा नॉर्मल केस आहे, प्लीज पोलीसचं लफडं नको ना डॉक्टर साहेब। हां हे बघा ते मागे लागतील, प्लीज पोलिसांना इन्फॉर्म नका करू। आम्ही तसं नाही करू शकत आणि तुम्ही कशाला काळजी करताय? अहो पोलीस येईपर्यंत मी ट्रीटमेंट नाही थांबवणार आहे। तुम्ही एक काम करा, सर्जरी करायला लागणार आहे, तुम्ही रिसेप्शनला पैसे भरा प्लीज। मी हवे तेवढे पैसे भरायला तयार आहे डॉक्टर साहेब, पण प्लीज पोलीस केस नको। पोलीस आले ना तर ते एन्क्वायरी करत बसतील, स्टेटमेंट घेत बसतील, वेळ वाया जाईल डॉक्टर साहेब। हे बघा मी माझं काम करतोय, पोलीस येतील त्यांचं काम करतील, तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही जितके जास्त शांत राहाल तितका तुमचा पेशंट लवकर ट्रीट होईल। ओके, काळजी नका करू।
हॅलो. सर, मी आजूबाजूच्या बंगल्यामध्ये चौकशी केली. लोकांनी सांगितले मिनल सुसाईड करण्याआधी तिच्या घरात भांडण झालं होतं. म्हणजे तिच्या नवऱ्याने तिचा खून करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जेव्हा कळलं की ती जिवंत आहे तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं नाटक केलं. पण सर, मग तो स्वतःहून तिला हॉस्पिटलला नाही नेणार. का नाही करणार? तो नक्कीच करेल. त्याने जर हे आधी प्लॅन केलं असेल तर त्याला हे सिद्ध करायचं असेल की तो गुन्हेगार नाही आहे. पण जेव्हा त्याला कळलं की ती मेली नाही आहे तेव्हा तो घाबरला असेल. सर मैं एक बात बोलूं? सर वो मैडम ने आत्महत्या की तभी आदित्य साहब घर पे नहीं थे. कुठे गेला होता? सर वो तो बाहर गए थे, जाते वक्त हाथ दिखा के गए थे सर. मुझे मैंने देखा था. हुशार आहे तुझा आदित्य, जाताना पुरावे ठेवून गेला. हा बोला नाही कुठे. सर एक शॉकिंग न्यूज आहे. मिनलला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आदित्य इथून पळून गेलाय. एक काम करा नायकोडी, त्या मुलीची तब्येत कशी आहे आता? सर सध्या ती बेशुद्ध आहे. एक काम करा, तिचा नवरा जर तिकडे आला तर त्याला ताबडतोब अटक करा आणि त्या मुलीची स्टेटमेंट घ्या. ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके सर. मला खात्री आहे या घटनेचा व्हिडिओ नक्कीच कोणी ना कोणी बनवला असणार, कारण आजकाल लोकांना वाचवण्यापेक्षा असे व्हिडिओ बनवून व्हायरल करायला जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही चेक करा, विचारपूस करा कोणी असा व्हिडिओ बनवलाय का बघा. ओके सर. हां. ताई मला सांगा, कोणी ढकललं तुम्हाला वरून? हां हां. कोण कोण होतं तुमच्यासोबत? नाव सांगा त्याचं. प्रयत्न करा, थोडं मोठ्याने बोला प्लीज. ऑफिसर प्लीज, पेशंटला जरा नॉर्मलला तर येऊन दे ना. नंतर स्टेटमेंट घ्या ना तुम्ही त्यांचं हवं तर, पण प्लीज आत्ता नको. एक्सक्यूज मी. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. सर आश्चर्य आहे, दरवाजा तर उघडाच आहे. आदित्य जर बाहेर गेला मग दरवाजा उघडा कसा? दरवाजा उघडा होता कारण इकडे काहीतरी भयानक घडलंय. पण काय? रिकामे, एक काम करा, आदित्यचा मोबाईल नंबर सर्व्हिलान्सवर टाका. याच्याकडे नंबर असेल, घ्या त्याच्याकडून. हो सर. हां बोल. हॅलो, एक नंबर पाठवतोय, सर्व्हिलन्सवर टाका. हो लगेच. काय काय घडलं असेल या हॉलमध्ये? शक्यता क्रमांक 1, आदित्य आणि मिनलचं इथे भांडण झालं असेल. रागाच्या भरात आदित्य घरातून निघून गेला असेल. काही वेळाने मिनल बाल्कनीत गेली आणि तिने वरून उडी मारली असेल. शक्यता नंबर 2, आदित्यचं बाहेर अफेअर असेल जे मिनलला आता कळलं असेल आणि त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झालं असेल. आणि आदित्यने तिचा हाच खेचत रागाच्या भरात या स्टेअरकेसमधून वर गेला. इथनं खेचत वर घेऊन गेल्यानंतर त्याने मिनलला उचललं आणि बाल्कनीतून खाली फेकलं. त्यानंतर तो तिथून निघून गेला आणि मग काही वेळाने परत आला, हे भासवायला की जेव्हा हे घडलं तेव्हा तो तिथे नव्हताच. सर, तुमचा अंदाज खरा ठरला. मिनलच्या समोरच्या बंगल्यातील एका माणसाने मिनल सुसाईड करताना एक व्हिडिओ शूट केला. तेव्हा तो माणूस त्याच्या टेरेसवर होता. तो व्हिडिओ त्यांनी मला सेंड केला. दाखवा व्हिडिओ. एक मिनिट पॉज करा. हां, मागे जा, मागे मागे. बस बस बस, प्ले करा.
हाँ पॉज। पांडे जरा, ये आदित्य है? हाँ सर, यही है। या क्लिपमध्ये आदित्य कॉलनीच्या गेटच्या साईडने येतोय. तुमने सच बोला था. ही केस सुसाईडची, घरगुती भांडणाची वाटते, पण तशी ती नाही आहे. इकडे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र घडलंय, मोठं प्लॅनिंग केलंय. हे मिनलने सुसाईड नाही केलंय, तिचा खून झालाय. फर्टिलिटी हॉस्पिटल, याची काय गरज पडली असेल दोघांना? पांडे, इन दोनों को बच्चा है? नहीं सर, सिर्फ पति पत्नी ही रहते हैं घर पे. पाटील मॅडम, एक काम करा, या हॉस्पिटलमध्ये फोन करा आणि डॉक्टरांना विचारा की ही दोघं कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेत होते. ओके सर. पांडे जी, जाइए अपना काम करिए. ओके सर. हां. रिकामे? सर सॉरी सर, तुम्ही चहा घेणार? चहाची मला नाही, तुम्हाला गरज आहे. त्याचं काय सर, डे नाईट ड्युटी करत होतं ना म्हणून थोडं. कळलं? सर, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आदित्याला कधीच बाळ होऊ शकत नव्हतं. आणि मिनलमध्ये काय प्रॉब्लेम? नॉर्मल आहे सर. हां, याचा अर्थ मिनलचं लग्न झाल्यापासून ती सुखी नसणार, तिचं बाहेर अफेअर असेल. आदित्यला हे कळल्यावर आदित्य आणि मिनलचं सतत भांडण होत असेल. काय वेळ वाटलो काय तुला मी? हा, तुला काय वाटलं मला कळत नाही त्या सगळ्या गोष्टी? शांत व्हा. मला ना आधीच सांगतोय, मला तुझ्याबद्दल पहिल्यापासूनच संशय होता, कळलं ना? माझं ऐकाव. तर फिरू नको, सहीर समजवारे. काय वेळ वाटलो काय तुला मी? वॉर्निंग देतो, समजलं ना? परत ते धंदे केलंस ना, मुडका पाडून टाकेल. आणि त्याच्यामुळे आदित्य घराबाहेर. मिनलचा मोबाईल, एक काम करा, सर्च करा. आदित्यने मिनलचा मोबाईल नेला नसेल, तो इथेच कुठेतरी असेल. सर, हा मोबाईल सापडलाय, कदाचित मिनलचा असावा. अनलॉक आहे? हो सर. गुड. आता याच्यातलं सोशल अकाउंट, तिचे मित्रमैत्रिणी कोण, कुणाशी जास्त बोलली, हे सगळं काढा. तिचे अनैतिक संबंध आहेत की नाही ते चेक करायचं आपल्याला. ओके सर. ऑफिसर, तुम्ही अजून गेला नाही? नाही म्हणजे पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, सो ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ठीक आहे, पण तिचा नवरा जर तिला इथे भेटायला आला तर त्याला भेटून देऊ नका. नाही पण तो येतच नाही. अहो, तो फक्त फोन करून चौकशी करतोय. जस्ट आत्ताच त्याचा फोन येऊन गेला मला. जर त्याचा परत फोन आला तर त्याला सांगा की त्याची बायको शुद्धीवर आली, तिला त्याला भेटायचंय. ती कंप्लेंट मागे घ्यायला तयार आहे आणि तुम्ही सुद्धा केस विड्रॉ करायला तयार आहात, असं सांगून त्याला हॉस्पिटलला बोलवून घ्या. ओके. सर, मी मिनलचा मोबाईल चेक केला. सर, गेल्या आठवड्याभरातले मी कॉल लॉग चेक केले, पण असा कोणताच नंबर सापडला नाही की ती त्याच्यावर सतत बोलते. सर, कोणताही कॉल ती 30 सेकंदापेक्षा कमीच बोललेली आहे. सोशल अकाउंट आहे सर एक, त्याच्यावर तिने जे फोटो टाकलेत ते पाहून शॉक बसेल. म्हणजे एका पुरुषाबरोबर संशय येण्यासारखे फोटो आहेत. तो आदित्य तर नाही? नाही सर. दाखव. हे फोटो तिने स्वतः अपलोड केले आहेत की? सर, तिचा अकाउंट आहे, तिनेच केले असतील ना. आश्चर्य आहे, एक स्त्री जी विवाहित आहे ती स्वतःच्या बॉयफ्रेंड बरोबरचे फोटो स्वतःच्या अकाउंटवर अपलोड का करेल? म्हणजे स्वतःचे अनैतिक संबंध जगजाहीर का करेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा निरुद्ध. सर, आदित्य ट्रेस झालाय. कुठे आहे तो? हॉस्पिटलच्या आसपासच आहे सर. सर, प्रत्येक अर्ध्या तासांनी तो हॉस्पिटलच्या जवळच एक मेडिकल स्टोअर आहे, तिथे सारखा येतोय आणि तिथूनच हॉस्पिटलला फोन लावतोय. थँक्स अनिरुद्ध. येस सर. बॅकवडी.
आदित्य अरे आदित्य आदित्य हा जो कॉन्स्टेबल उभा आहे ना तो माझा आवडीचा कॉन्स्टेबल आहे. तसा तो शांत असतो, पण एकदा का आरोपी पकडला आणि तो काही बोलत नाही हे त्याला कळलं ना की मग त्याचे हातपाय बोलायला लागतात. सगळं काही खरं बोल. साहेब शपथ घेऊन सांगतो साहेब, मी खरंच काही नाही केलंय हो. साहेब हा असं नाही बोलणार. रिकामे आदित्य, तुझ्या बायकोने सुसाईडचा प्रयत्न करण्याआधी काय घडलं होतं ते सांग. साहेब ती सुसाईड नव्हती हो साहेब, तो एक अपघात होता साहेब. तुला भूल होणार नाही हे खरं आहे का? तिचं अफेअर होतं कोणाबरोबर? नाही साहेब, तिचं अफेअर वगैरे नव्हतं कोणाबरोबर. मग बायकोचा खून करण्याचा प्रयत्न का केलास? हो साहेब काय बोलताय तुम्ही साहेब, मी खरंच काही नाही केलंय साहेब. रिकामे. सर सांगतो साहेब. साहेब त्या दिवशी मी काय चाललंय तुझं? तुला काय वाटलं मला कळत नाही? कोण आहे तो? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तोच. तुझ्या सोशल अकाउंटवरचे तुझे तसले फोटो पाहिलेत मी. अहो मला खरंच माहित नाही ते फोटो कोणी काढलेत, त्यांनी ते फोटो का अपलोड केलेत. मी त्याला नाही ओळखत. अहो मी शपथ घेते, कुणाची घेऊ? बस. वान्स पण बाईला स्वस्थ बसू देत नाही, सहन होत नाही ते तिला. आणि तुझंही तेच झालंय. तुला मूल हवं हे मला माहिती आहे, आणि मूल हवं म्हणून तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस हेही मला माहिती आहे. माझ्या प्रॉब्लेमचा ना गैरफायदा घेतेस तू. आहे ना माझ्यात प्रॉब्लेम आहे माझ्यात प्रॉब्लेम, पण मी काय करू? कधी कधी असं वाटतं ना स्वतःच काहीतरी करूच घ्यावं. आदित्य माझं आहे का? आपल्याला मूल नसलं ना तरीही चालेल. तुम्ही जसे आहात तसे एक्सेप्ट केलं ना मी तुम्हाला. तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काही गरज नाही, काही गरज नाहीये. तू फायदा घेतलायस माझा. I hate you. आदित्य तुम्ही जर मला समजून घेणार नसाल ना तर मी आत्महत्या करीन सांगून ठेवते. तुला जे वाटतं ते कर. रागाच्या भरात मी काय बोलत होतो माझं मलाच कळत नव्हतं साहेब. आणि त्या रागाच्या भरात मी तिथून निघून गार्डनमध्ये जाऊन बसलो होतो साहेब. प्रॉब्लेम माझ्यातच आहे ना. मिनलमध्ये तर प्रॉब्लेम नव्हता. मग तिने बाहेर जाऊन अफेअर केलं तर कुठे बिघडलं हा विचार माझ्या मनात आला साहेब. आणि मग माझं डोकं शांत झाल्यावर मी पुन्हा घराकडे जायला निघालो साहेब. हे बघा, ही तू तुझी थिअरी सांगितलीस. आता माझी थिअरी. तुझं आणि तुझ्या बायकोचं भांडण झालं हे नक्की. रागाच्या भरात तू तिला मारू लागलास. अचानक तू फ्लॉवर पॉट उचललास आणि तिच्या डोक्यात मारलास. तू तिला उचललंस, गच्चीत घेऊन गेलास आणि तिथून धक्का दिलास. शपथ घेऊन सांगतो साहेब, मी खरंच काही नाही केलंय. तुम्ही माझ्यावर खुनाचा आरोप का करताय साहेब? मग हॉस्पिटलमधून पळून का गेलास? साहेब मिनलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी तुम्ही मला जबाबदार धरला म्हणून मी घाबरलो होतो साहेब. तुझी बायको मिनल शुद्धीवर आल्यावर देईल स्टेटमेंट. कोण खरं बोलत होतं आणि कोण खोटं. सर कॉलनीमध्ये एकच CCTV आहे, त्याचा DVR आलाय. एक मिनिट सर, हॉस्पिटलमध्ये फोन आहे. बहुतेक मिनल शुद्धीवर आली असेल. हॅलो
इन्स्पेक्टर, मिनलची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. चान्सेस खूप कमी आहेत. तुम्ही लवकर येऊन स्टेटमेंट घेऊन जा. ठीक आहे, आम्ही येतो. ओके. सर, मिनलची तब्येत क्रिटिकल आहे, आपल्याला हॉस्पिटलला निघावं लागेल. चला. मॅडम, तुम्हाला काही सांगायचं का? मॅडम, मला काही कळत नाहीये. प्रयत्न करा. तुम्हाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला? तुमच्या नवऱ्याने? डॉक्टर, शी इज नो मोर. त्या आदित्यला हिच्या खुनाची सद्दल घडवायला पाहिजे. हे काम करा, त्या कॉलनीतले सगळे CCTV फुटेजेस मागवा ताबडतोब, आणि हिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. ओके सर. सर, बरोबर 7:45 आदित्य आपल्या घराच्या बाहेर गेला आणि त्यानंतर 8:12 कॉलनीतली लोक पळताना दिसतात. म्हणजे मिनलने 8:12 आत्महत्या केली. आदित्यचं समजू शकतो. 10 मिनिटात त्याला रिअलाइज झालं की तो जे वागला होता ते चुकीचं होतं. पण 27 मिनिटात एखाद्या व्यक्तीचा आत्महत्येचा विचार बदलू शकतो, पण मिनलचा नाही बदलला. म्हणजे नायकोडी आता आपल्यासमोर एकच संशयित व्यक्ती, सोशल मीडियावरचा मिनल सोबत फोटो असलेला तो माणूस. याला ओळखतोस ना? बोल. नाही साहेब, नाही ओळखत मी याला साहेब. खरंच नाही ओळखत साहेब. काय रे, मिनल कोणाच्या संपर्कात होती, तिचं मित्रमैत्रीण कोण होते, याबद्दल खरंच तुला काय माहिती नाहीये? साहेब, मला खरंच नाही माहिती साहेब. मला खरंच नाही माहिती. मी किती वेळा सांगितलं साहेब, मला खरंच नाही माहिती साहेब. एक काम करा, मिनलचं जे सोशल अकाउंट आहे त्यामध्ये तिचे जे इतर मित्रमैत्रिणी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. सर, आश्चर्य म्हणजे मिनलनी सोशल अकाउंटवर कोणाचीच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही केली. हे कसं होऊ शकतं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सर, हे बघा सर, शॉकिंग आहे सर. मिनलचे 2 अकाउंट्स आहेत. एका अकाउंट्समध्ये तिचे बरेचसे फ्रेंड्स आहेत आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये कोणीच नाही. आय थिंक दुसरं अकाउंट फक्त फोटो अपलोड करण्यासाठी क्रिएट केलं आहे. ही दोन्ही अकाउंट्स क्रिएट कधी झाली? एक सेकंड सर. एक अकाउंट 17 नोव्हेंबर 2012 क्रिएट केलं आहे, ज्याच्यामध्ये तिचे बरेचसे फ्रेंड्स आहेत. आणि दुसरं अकाउंट अगदी अलीकडेच 10 जानेवारी 2021 क्रिएट करण्यात आलं आहे. म्हणजे अगदी घटना घडण्याच्या 15 दिवस आधी उघडले ते. सर, हे सरप्राइझिंग नाही आहे? सर, सरप्रायझिंग तर हे आहे की दोन्ही अकाउंट्स वेगवेगळ्या IP ॲड्रेसवरून ओपन करण्यात आलेत. म्हणजे एक तिच्या घरातून ओपन करण्यात आलं आहे आणि दुसरं अकाउंट डेक्कन एरियामधून ओपन केलं. येस सर. एनी प्रॉब्लेम? आमच्याकडे कंप्लेंट आली आहे. तुमच्या ऑफिसचे कम्प्युटर्स आणि नेट यांचा उपयोग बेकायदेशीर कामासाठी होतोय. नाही हो सर, आय थिंक तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आम्हाला सगळे कॉम्प्युटर्स चेक करावे लागतील. शुअर सर. हां, प्लीज सर. तुम्ही सर्वांनी जरा बाहेर थांबा, साहेबांना काहीतरी चेक करायचं.
सापडला. सर सापडला. सर कोण बसतो इथे? वरुण काणेकर. बोलवा त्याला. वरुण वरुण सर बोलवलं? तुझं सोशल अकाउंट लॉग इन कर. चल. ओके. लॉग इन आय डी ऑलरेडी टाकलाय, तू फक्त पासवर्ड टाक. पण सर माझं अकाउंट हे नाही आहे, सो याचा पासवर्ड मला कसा माहिती असेल? तू खरं बोलतोयस? हो सर. तुम्ही पण या. स्मार्ट दिसतोय. मुली मरत असतील ना तुझ्यावर? बरं सांग, ही मिनल बांदेकर कोण? मला नाही माहिती या कोण आहेत. तू ओळखत नाही, मग तिच्यावर फोटो बरे काढलेस? फोटो? अहो मी खरंच नाही ओळखत यांना, सो मी यांच्यासोबत कशाला फोटो काढेन? आय थिंक कोणीतरी माझ्यासोबत मस्करी करतंय. हा तो नाहीये. सर मला तर वाटतं की हा सगळा कांड आदित्यनेच केलाय. फार हुशार माणूस आहे हा. आपल्याला भनक सुद्धा लागून दिली नाही याने. पण आदित्य या कॉम्प्युटरपर्यंत कसा पोचला? कारण अनिरुद्धने आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे याच कॉम्प्युटरमध्ये अकाउंट ओपन झालंय. असं तर नाही ना की मिनल आणि आदित्य या ऑफिसचे एक स्टाफ. सगळ्यांना फोटो दाखवा, बघा कोणी ओळखतं का. तुला पाहिलंय? तुम्हीला पाहिलंय? त्या बाईला ओळखतं? नाही सर. आरोपी त्याच ऑफिसमधलं कोणीतरी आहे, पण नेमकं कोण? आपण एक काम करूया, त्यावेळी नेमकं काय काय घडलं याचा क्रम लावूया फटाफट. आदित्य आणि मिनल यांच्यामध्ये भांडण झालं. आदित्य घराबाहेर पडला. काही वेळासाठी मानलं की आदित्य घरी नाहीये. मग तिकडे तिसरी व्यक्ती कोण होती? कारण मिनल आणि आदित्य सोडल्यास त्या घरात दुसरं कोणीच राहत नाही. मग ती व्यक्ती कोण? पोलिसांसाठी ही केस आता चॅलेंज बनत चालली होती. जेवढ्या शक्यता ते पडताळून पाहत होते, जेवढ्या थिअरीज ते बनवत होते, ती प्रत्येक थिअरी फेल जात होती. या प्रकारच्या केसेस या टीमनं यापूर्वी हँडल केल्या होत्या, पण वरवर सोपी वाटणारी ही केस आता मात्र क्लिष्ट बनत चालली होती. एक मात्र नक्की होतं की मिनलनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मिनलचं कोणाबरोबर तरी वैर असावं, लग्नापूर्वीचं किंवा लग्नानंतरचं. आदित्य आणि मिनलमध्ये जरी त्या दिवशी वाद झाला असला तरी हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्याशी या वादाचा काहीही संबंध नव्हता. हा कुठला तरी वेगळाच कौटुंबिक वाद असावा आणि तो जो कोणी होता तो मात्र अजूनही पोलिसांच्या समोर आला नव्हता. चलाख होता तो. त्याने आपली आयडेंटिटी अगदी बेमालूमपणे लपवली होती. आता पोलिसांसमोर एकच पर्याय होता, सीसीटीव्ही फुटेज. 7:45 ते 8:12 या वेळेत तिथे कोण कोण आलं गेलं ते बघायला हवं. कारण ही 27 मिनिटं खूप महत्वाची आहेत. या 27 मिनिटात काहीतरी घडलंय. सर एक पिवळ्या रंगाची साडी घातलेली बाई आतमध्ये जाताना दिसते. तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच कॉलनीत गेलं नाही. मग ही बाई बाहेर कधी पडली की आतच थांबली होती? 8:22 ही बाई बाहेर पडली. 8:22 म्हणजे मिनलने सुसाईड केलं त्याच्या 10 मिनिटानंतर. या बाईचा शोध घ्यायला हवा. ती कोणकोणत्या बंगल्यात गेली ते बघायला हवं. जर ती कुठल्याच बंगल्यात गेली नाहीये तर ही तीच बाई.
सर आपल्या खबरांनी माहिती दिली होती त्या बाबतीमध्ये आणि आपली काही माणसं. सर आम्ही जाऊन कॉलनीत चौकशी केली. जी बाई आपल्याला CCTV फुटेजमध्ये दिसली ती बाई कॉलनीच्या कोणत्याच घरात गेली नाही. याचा अर्थ मिनलच्या घरी जाणारी तीच बाई होती. या बाईचा आणि मिनलच्या ऑफिसचा काहीतरी संबंध आहे. आय एम शुअर ही बाई मिनलच्या ऑफिसमध्ये काम करत असणार आणि हिचं आणि मिनलचं वैर असेल. चला. काय झालं साहेब? ही तुमच्या स्टाफमध्ये होती का कधी? नीट बघा. नाही हो साहेब, ही माझ्या स्टाफमध्ये नव्हती. मी नाही ओळखत तिला. नेलपेंट लावायला आवडतं का तुम्हाला? नाही हो साहेब, ते परवा माझ्या बहिणीने लावली मस्करी. काय कोणी केबिनमध्ये बघा काय मिळतं का, शोधा नीट. काय आहे हे? बोल आता काय ते खरं बोलायचं. पटापट चल बोल. साहेब माझं मिनलवर खरं प्रेम होतं, पण कॉलेजनंतर आमची भेटच झाली नाही. त्या दिवशी ती मला अचानक रस्त्यावर भेटली आणि साहेब तिच्याशी बोलताना मला जाणवलं की अजूनही तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे. मग मी तिचा पत्ता शोधून काढला. हे बघ संजीव, कॉलेजमध्ये आपली मैत्री होती, पण त्याला तू प्रेम समजत असशील तर यात माझी चूक नाही आहे. हे बघ, आता माझं लग्न झालं आहे, मी खुश आहे माझ्या आयुष्यात. तुझे आणि माझे मार्ग वेगळे आहेत, तेव्हा प्लीज मला भेटायचा प्रयत्न करू नकोस आणि मला त्रास देऊ नकोस. हे बघ, नाही भेटणार आणि त्रासही नाही देणार, पण मिनल मला एकदा तू हवी आहेस. उठ उठ आणि निघ आत्ताच्या आत्ता. यापुढे जर मला तुझं तोंड नाही दाखवलंस ना तर लक्षात ठेव, मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेन. कळलं? गेट आउट. साहेब मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नव्हती. मग मी एक प्लॅन केला. तिच्या नावाने एक अकाउंट ओपन केलं. तिचे आणि वरुणचे फोटो मॉप करून त्या अकाउंटवर अपलोड केले आणि तिला ब्लॅकमेल करू लागलो. पण ती तरीसुद्धा बदलत नव्हती. मग मला तिची चीड आली साहेब, आणि मी आदित्य कधी घराबाहेर पडतो याची वाट बघू लागलो. ज्या दिवशी आदित्य बाहेर पडला मग मी तिच्या घरी गेलो. कोण? संजीव, तू? अरे तू हे काय करतोयस? मला तो हवीस मिनल, आणि त्यासाठी मी काहीही करेन. थांब, तिथेच थांब. मिनलचा मानसिक छळ, खून आणि बलात्कार केल्याप्रकरणी तुला अटक करतोय. येऊन चला आला. अब्रू अब्रू इतकं महत्वाचं, अब्रू इतकं मौल्यवान, पण त्याचबरोबर कचकड्याचं दुसरं काहीही नाही. आपलं जग वैज्ञानिक दृष्ट्या कितीही पुढे जाऊ दे, पण स्त्रीच्या अब्रू पुढे सगळं काही थिट आहे, सगळं काही छोटं आहे. म्हणूनच आजपर्यंत अनेक स्त्रियांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला आगीत झोकून दिलंय. अब्रू वाचवण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? घरात घुसून रेप करण्या इतकं संजीवचं धाडस का झालं? पूर्वाश्रमीच्या प्रेमानं असं वाकडं वळण का घेतलं? या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे विश्वास.
पती पत्नीमधला विश्वास कमी झाला की अशा घटना घडतात। जर आदित्यने मीनलचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून जरा विश्वास दाखवला असता की मीनल असं काही करू शकत नाही, तर संजीवला वेळीच थांबवता आलं असतं। दुसरं भीती आणि धाडस। नात्यामध्ये भीती न बाळगता धाडसानं अशा गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करायलाच हव्यात। त्यानं कदाचित समोरचा हट होईलही, पण जर तुमचा पार्टनर विचारी असेल तर संजीव सारख्यांचं घरामध्ये घुसण्याचं धाडस होणार नाही। तुमच्यासोबतही असं काही घडलं तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी नक्की शेअर करा। नवरा बायकोमधले संबंध यांना अजून घट्ट होतील। समजा पार्टनरशी बोलणं शक्य नसेल तर आपले आई वडील, आपले नातेवाईक, जवळचे मित्र यांच्याशी या गोष्टी नक्की शेअर करा, जेणेकरून या घटना घडण्यापूर्वीच त्यांना थांबवता येईल। मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन केससह। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या। घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।